ओके. जे बोर्ड दिसतं ते काल मी तुम्हाला होमवर्कला दिलं होतं, बरोबर आहे. आणि काल तुम्हाला सांगितलेलं पण होतं कसं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय. सिंपल मुद्दा होता बाळांनो की या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला जे नंबर्स होते ते चेंज करून थोडेसे अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिले होते. ते म्हणजे काय काय दिलं समजून घ्यायचं. तर पहिला मुद्दा आहे सोल्युशन गिवन. काय इक्वेशन आहे? a² - 3b² इंटू x. म्हणजे हा झाला एक्सचा कोइफिशियंट, बरोबर आहे. प्लस 8abxy म्हणजे हा झाला xy चा कोइफिशियंट. b² - 3a² इंटू y² म्हणजे हा झाला y² चा कोइफिशियंट, बरोबर आहे. इथे ऑलरेडी ए आणि बी आलेले आहे स्मॉल. मग ए आणि बी जर इथे आले असतील तर खाली इक्वेशन स्मॉल ए बी घेऊन चालणार नाही. मग आपण इक्वेशन थोडं चेंज केलं. फक्त इक्वेशन काय घेतलं? कम्पेअर विथ ax² + 2hxy प्लस by² इज इक्वल 0. फक्त ए, एच आणि बी तिन्ही काय घेतले? कॅपिटल घेतले, बरोबर आहे. ओके. मग आता ए ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? ए म्हणजे x² चा कोइफिशियंट, तो किती भेटला? a² - 3b². 2h ची व्हॅल्यू म्हणजे xy चा कोइफिशियंट किती भेटला? 8ab. आणि बी म्हणजे y² चा कोइफिशियंट तो किती भेटला? b² - 3a², बरोबर आहे का? ओके. इथं हा 2 जो आहे हा इथं मल्टिप्लाय जर डिवाइडला पाठवला तर 8/2. 8 ला 2 ने डिवाइड केला आन्सर किती होऊन जाईल? 4, बरोबर आहे. ओके. मग हा भेटला एच. दरवाजा ओपन करतो. ओके. म्हणजे इथे आपला काय भेटला? ए भेटला, एच भेटला, बी भेटला, बरोबर आहे. पण इथं क्लिअर कट कळतंय की जर आपण हा फॉर्म्युला डायरेक्ट घेतला, काय आपला फॉर्म्युला? tan θ इज इक्वल टू mod ऑफ 2 इंटू √a² - ab अपॉन a प्लस b. इथे एकच प्रॉब्लेम आहे, a² - ab. ऑलरेडी एच भरपूर मोठा आहे, ए भरपूर मोठा आहे, बी भरपूर मोठा आहे. कॅल्क्युलेशनला इथं अडचण होईल त्याची, बरोबर आहे. मग त्याकरता ही व्हॅल्यू आपल्याला वेगळी कॅल्क्युलेट करून घ्या, म्हणजे इथे कॅल्क्युलेट करून घ्यायपेक्षा आपण गेली वेगळी कॅल्क्युलेट करून घेतली, बरोबर आहे. का वेगळी कॅल्क्युलेट करून घेतली? आपण हा फॉर्म्युला वगैरे घेतला की जर इथे जर त्या व्हॅल्यू टाकल्या तर बाकीचं काहीच होणार नाही आणि यालाच आपला खूप वेळ लागेल. म्हणजे कारण बाकी सगळं आपल्याला काय करायला लागेल तोपर्यंत कॅरी करीत राहावं लागेल. मग स्टेप्स खूप मोठ्या होतील. दुसरा मुद्दा जर खालचं जर चुकलं काय काय लिहिता तर प्रॉब्लेम होईल. मग आपण काय केलं यापेक्षा h² - ab वेगळा घेतला. समजला का वेगळा घेतला तो? कारण की ऑलरेडी एच ए बी हे भरपूर बोर्ड मध्ये आले. मग काय केला? h² - ab घेतलं बाजूला. h². h ची व्हॅल्यू किती आली आहे? 4ab त्याचा स्क्वेअर, बरोबर. मायनस a इंटू बी. a इंटू बी. अडचण का इथपर्यंत लिहिण्यामध्ये फक्त लिहिले. हा आता स्क्वेअर करू. हा जो काही स्क्वेअर आहे हा बीचा पण आहे, ए चा पण आहे आणि 4 चा पण आहे. मग 4 चा स्क्वेअर 16, ए चा स्क्वेअर a², बी चा स्क्वेअर b². इथपर्यंत जो समजला? ओके. आता मुद्दा आला ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. आता गोंधळ लक्षात घ्या. इथं ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. ब्रॅकेट मध्ये मायनस साईन आहे, ब्रॅकेटच्या बाहेर पण मायनस साईन. त्यामुळे चुकूनही ब्रॅकेट काढायचं. म्हणजे पहिल्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, ते आन्सर ब्रॅकेट मध्ये लिहायची. नंतर मग या मायनसमुळे आपले साईन चेंज करायचे. मग साहेब पहिले गेलं बा, हा आय असेल, हा मायनस आय असं लिहिला आणि या मायनसमुळे पुढचे साईन चेंज होणार ना. मग इथे मी ब्रॅकेट देऊन ठेवलं. सर्वात पहिले हा जो काही b² आहे या b² ने दोघांना मल्टिप्लाय केलं. a² ला b² ने मल्टिप्लाय केलं. काय होईल? a² b² मायनस 3b² आहे याला b² ने मल्टिप्लाय केलं. -3b² इंटू b², b⁴, बरोबर आहे का? ओके. त्यानंतर हा जो -3a² आहे, मायनस साईनचा घ्यायचा आहे, याने या दोघांना मल्टिप्लाय केलं. -3a² इंटू a², -3a² इंटू a² किती झाला? a⁴. आणि लास्ट -3a² इंटू -3b², मायनस मायनस प्लस 3 इंटू 3 9, a² इंटू b² a² b², बरोबर आहे का? आयडिया समजली?
या ब्रॅकेटने याला मल्टिप्लाय केलं. एखादा म्हटलं मला याने याचं मल्टिप्लाय करायचं, काय फरक पडणार नाही. ओके, त्यानंतर मला आता पुढची स्टेप, हा जो बाहेरचा मायनस आहे, या मायनसमुळे काय होईल लक्षात घ्या, हा मायनस होईल, हा प्लस होईल, हा पण प्लस होईल आणि हा परत काय होईल, मायनस होईल. म्हणजे बाहेरच्या मायनसमुळे आतले सगळे साईन काय होतील, पुढचे चेंज होतील. मग हा 16a²b² हा याच राहिला, मायनस a²b² प्लस 3b⁴ प्लस 3a⁴ आणि मायनस 9a²b². इथं एकच टर्म आहे, जिथं आपला टर्म्स म्हणजे जे व्हेरिएबल आहे, कॉन्स्टंट आहे, त्याला सारखे दिसतात. a²b², बरोबर आहे ना, दिसतोय. मग मी काय केलं बघा, a²b² टर्मची ऍडिशन सबट्रॅक्शन साईन प्रमाणे जे होईल ते होईल. यातनं या तिघांमधनं आपण a²b² कॉमन काढू शकतो. हे जे 3 मार्क केले ते पहा, त्या 2 टर्म तरी सोडून द्या, 2 टर्म आहे असे लिहून टाका आपण खाली. आता बघा, या तिघांमध्ये जर a²b² कॉमन काढला तर हा आहे +16, हा आहे -1 आणि हा आहे -9. -9 -1 -10 आणि हे 16 -10 किती, 6, म्हणजे 6a²b². बरोबर का. म्हणजे या 3 टर्मची ऍडिशन अल्जेब्रिक टर्म किती आली, 6a²b². बरोबर आहे. ओके, त्यानंतर ह्या 2 टर्म आहे असं राहील. अडचण वाटते काही. आता फक्त एक गोळ करतो इथे, हा जो 3a⁴ आहे, हा जो 3a⁴ आहे, हा फक्त आपण 1 नंबरला घेऊ, हा 2 नंबर राहील ना, हा 3 नंबर राहील. म्हणजे हा 3a⁴ पुढे आला, 6a²b² 2 नंबरला गेला आणि 3b⁴ 3 नंबरला गेला. बरोबर आहे. सगळ्या टर्म प्लस आहे, तर मग काय नंबर ऍडजस्ट करायला पण काय त्रास झाला का, फक्त ही टर्म पुढे घेतली आपण. अडचण बोला बरं इथपर्यंत. अरे इथपर्यंत उद्योग समजला प्रत्येकाला. ओके, आता नंतर बघा, इथे मला डायरेक्ट क्लिअर कट एक आयडिया दिसली, तर ही आता दिसली पाहिजे, याला काय फॉर्म्युला वगैरे नाही कोणता, हे समजलं पाहिजे. हा जो आहे हा कोणाचा स्क्वेअर आहे, 3 कोणाचा स्क्वेअर आहे, √3चा. आणि a⁴ हा कोणाचा स्क्वेअर आहे, a². मग काय दोघांचा स्क्वेअर रूट घेतला, काय √3a² आणि याचा स्क्वेअर लिहिला. जर हा स्क्वेअर दोघांना परत दिला तर मला सांगा, √3चा स्क्वेअर आणि a² चा स्क्वेअर. बरोबर आहे का. ओके, त्यानंतर हा कोणाचा स्क्वेअर आहे, √3b² चा स्क्वेअर आहे, तो लास्ट लिहिला पहा. आणि या दोघांच्या स्क्वेअर रूटला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं, तर दोघांचं मल्टिप्लिकेशन जर मल्टिप्लाय केलं तर मला मिडल टर्म भेटते. कशा चेक करा, हा जो 6 आहे तो मी असा स्प्लिट केला, 3 × 2 चालेल. आणि 3 म्हणजे काय, √3 × √3. बरोबर. म्हणजे हा जो 6 आहे तो कसा स्प्लिट झाला, 2 × √3 × √3. करून पहा, √3 × √3 किती होईल, 3. 3 × 2, बरोबर आहे का. a²b² वाटून दिला, म्हणजे ही बरोबर मला पहिली टर्म भेटली आणि ही बरोबर दुसरी टर्म भेटली. आता जर मी याला a म्हटलं, म्हणजे √3a² ला जर a म्हटलं आणि √3b² ला जर b म्हटलं, तर फॉर्म्युला कोण तयार होतं बा, a² + 2ab + b². हा कोणाचा फॉर्म्युला आहे, a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा. म्हणजे a म्हणजे कोण, √3a² प्लस b म्हणजे कोण, √3b². आला का. इथे वाटलं तर तुम्ही सिन्स रिझनिंग घेऊ शकता. काय, सिन्स a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला इथे वापरलेला आहे. फॉर्म्युला काय आहे, तो फॉर्म्युला पुढे लिहा. मग a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, a² + 2ab + b². तो फॉर्म्युला उलटा वापरला, एक्सपान्शन करण्याच्या रिडक्शन केला. म्हणजे फॉर्म्युला आपण असा वापरत असली, a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b². आपण काय केलं, उलट वापरलं, a² + 2ab + b² म्हणजे काय असतो, a + b ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. ओके, इथपर्यंत आलं. याला मी म्हटलं इक्वेशन नंबर 1 आणि हा झाला माझा a² - ab.
एखादा सर एच स्क्वेअर मायनस AB एवढा का तुम्ही हा उद्योग करत बसले, तिथे ठेवला तर चालला असतं, बरोबर ना. पण आपल्याला आता एच स्क्वेअर मायनस एबीचं काय काढायचंय, फॉर्म्युलामध्ये चेक करा काय एच स्क्वेअर मायनस एबीचं काय काढायचं आहे, स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. मग याचं स्क्वेअर रूट अवघड गेलं असतं आपल्या घ्यायला. हा आता याचं स्क्वेअर रूट घेणं सोपं जाईल, कारण की ऑलरेडी स्क्वेअर ऍडजस्ट झाला, बरोबर आहे. म्हणून आपण तो स्क्वेअर मध्ये ऍडजस्ट केला. मग आता फॉर्म्युला, इफ थिटा इज ऍक्यूट अँगल, इफ थिटा इज ऍक्यूट अँगल, मग फॉर्म्युला काय आहे, tan थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 इंटू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस AB अपॉन ए प्लस बी. पण हे ए बी आणि एच तर काय घ्यायचे, आता कॅपिटल घ्यायची, स्मॉल नाही घ्यायची, बरोबर आहे. हा तुमचा फॉर्म्युला, यात व्हॅल्यूज टाकून देऊ. मग tan थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस AB ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये काढलेली, बरोबर ना. ही व्हॅल्यू डाटा टाकून द्यायची. इथे वाटलं तुम्ही पुढे रिझनिंग देऊ शकताय की फ्रॉम ही व्हॅल्यू पूर्ण पुट केली आहे, ही व्हॅल्यू पूर्ण पुट केली एच स्क्वेअर मायनस AB ची फ्रॉम इक्वेशन 1, बरोबर ना. एच स्क्वेअर मायनस AB ची व्हॅल्यू डायरेक्ट पुट करा. आपण ए प्लस बी, ए ची व्हॅल्यू इथे आहे, बी ची व्हॅल्यू इथे आहे, दोन टाकून दिल्या, बरोबर आहे. म्हणजे जास्त गोंधळ झाला. आता आपण 3च व्हॅल्यू पुट केल्या, एक तर एच स्क्वेअर मायनस AB ची व्हॅल्यू घेतली, दुसरा ए आणि बी, बरोबर आहे का, बरोबर आहे. माश काय बघताय सगळे शांत. ओके, आता बघा काय सिंपल उद्योग झाला. आता इथे स्क्वेअर स्क्वेअर रूट एकमेकाला काय होऊन गेलं, डायरेक्ट कॅन्सल, कारण की ब्रॅकेटचं सेम डायरेक्टली डायरेक्ट कॅन्सल होऊन गेलं. आणि मग आता कॅन्सल अगर पाहून घ्या, ही पहिली टर्म इथं रूट 3 आहे, इथं रूट 3 आहे, स्क्वेअर रूट तर निघून गेलं, त्याचा विषय घ्यायचा नाही. मग दोघांमधनं मी रूट 3 कॉमन घेऊ शकतो. अरे दोन्ही टर्म मधनं रूट 3 कॉमन घेऊ शकतो. अरे आता स्क्वेअर काहीच नाही बाहेर, फक्त तो ब्रॅकेट उरलेला आहे, बरोबर ना. मग त्या ब्रॅकेट मधनं मी रूट 3 कॉमन घेतला, मग 2 इंटू रूट 3, ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहिला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. डिनॉमिनेटरला पहा, ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर. आता ऍडिशन आहे, ऍडिशनला हे ब्रॅकेट दिले तरी चालतात आणि नाही दिले तरी काय फरक पडत नाही, बरोबर आहे. फक्त मी त्या कोणत्या व्हॅल्यू पुट केल्यात त्या समजण्याकरता ब्रॅकेट ठेवलं होतं, बरोबर आहे. ते दिले तर चालतील, नाही दिले तर चालतील. तर पहिले आपण ए स्क्वेअरची टर्म घेऊ. ए स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर काय होईल, ए स्क्वेअर कॉमन निघल, इथं काही नाही म्हणजे मल्टिप्लायला किती असतो 1, मग 1 मायनस 3 मायनस 2 म्हणजे मायनस 2a स्क्वेअर. सेम पहा, मायनस बी स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय होईल, मायनस 2b स्क्वेअर, बरोबर आहे. हा आता दोन्ही टर्म मधनं, डिनॉमिनेटरच्या दोन्ही टर्म मधनं काय कॉमन निघल, आणि इथे मायनस कॉमन काढल्यावर तिथं काय उरणार, मग मायनस 2 बाहेर घेतला, मायनस 2 इंटू ब्रॅकेट काय उरला, बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. न्यूमरेटर आहे आताच आहे काय, 2 रूट 3 इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता 2 ला 2, ए प्लस बी ब्रॅकेट सॉरी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, तो ब्रॅकेट सुद्धा कॅन्सल. आता मायनस साईन न्यूमरेटरला द्या, डिनॉमिनेटरला द्या, फरक पडतो का, मग हे मायनस साईन फक्त वरती दिलं, एकच टर्म उरली काय, मॉड ऑफ, इथं उरला रूट 3, हे मायनस म्हणजे मायनस रूट 3, बरोबर आहे. ओके, आता मॉड घ्यायचा म्हणजे काय रे, फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची नाही, मग ते मायनस मॉड म्हणून निघून जाईल, उरला काय, बरोबर आहे. मग इथे उरला रूट 3, टॅन थिटा इज इक्वल टू रूट 3. मग आता कोणत्या अँगलचा टॅन हा रूट 3 येतो, 60 डिग्री. वी नो दॅट टॅन 60 इज इक्वल टू रूट 3. एखाद्याने रेडियस मध्ये आन्सर काढला असेल तर 60 काय येईल त्याचा π/3, ते पुढे लिहून ठेवलेलं आहे मी, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू बरोबर आहे. मग काय दिलं आपण, बट वी नो दॅट टॅन 60 इज इक्वल टू रूट 3, बरोबर आहे. मग याचा अर्थ याला कम्पेअर जर केलं तर थिटाची व्हॅल्यू किती होऊन जाईल, 60 डिग्री, किंवा रेडियस मध्ये घेतला तर π/3 रेडियस. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे.
थोडेसे लांब लांब असतात. ओके, नेक्स्ट घ्या. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 4 झाला आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 4 एक्झाम्पल होते. पहिले 3 एक्झाम्पल हे न्यूमेरिकल होते आणि फक्त चौथा एक्झाम्पल अल्जेब्रिक होते. बरोबर आहे ना? तरी देखील अँगल न्यूमेरिकल मध्ये आला आहे, म्हणजे युनिव्हर्स मध्ये पुढे थांबलेलं नाही असतं. पुढे घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. Find the combined equation. Find the combined equation of lines passing through origin. Passing through origin, each of which making an angle of 30 degree with the line 3x plus 2y. 3x plus 2y minus 11 is equals to 0. ओके, क्वेश्चन लिहिला प्रत्येकाने. एकदा क्वेश्चन प्रॉपरली रीड करा, कारण क्वेश्चन समजणं खूप गरजेचं आहे. कारण की जर एक जरी अंडरस्टँडिंग मध्ये गडबड झाली तर एक्झाम्पल डायरेक्ट चुकल. ओके, काय एक्झाम्पल आहे? अंडरस्टँडिंग झाली क्वेश्चनची. काय आहे? काय क्वेश्चन आहे? ही एक लाईन आहे, बरोबर आहे. हा, आता सिंपल मुद्दा बरोबर का, तुम्हाला अंडरस्टँड झालं म्हणता ना, आपण एक सिंपल विचार करू. ह्या लाईन बद्दल तुम्ही काय सांगू शकता? ओरिजिन मधनं पास होत नाही का? -11 कॉन्स्टंट टर्म आली, बरोबर आहे. म्हणजे ही एक लाईन आहे का जी ओरिजिन मधनं पास होत नाही. मग ती कुठे असेल? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, सेकंड मध्ये असेल, कशी तिरकी असेल आपल्याला काही माहिती नाही. म्हणजे हिच्या नेचर बद्दल आपण आता काही सांगू शकत. या लाईन बरोबर 30 डिग्रीचा अँगल करणाऱ्या 2 लाईन का ज्या काय आहे पासिंग थ्रू, त्या 2 लाईनचं इक्वेशन आपला फाईंड करायचं. म्हणजे जर आपण थोडक्यात पाहिलं, डायग्राम करू नका, डायग्राम फक्त तुम्हाला एक्झाम्पलच्या अंडरस्टँडिंग साठी आहे. डायग्राम समजून घ्या. आता ही एक फक्त मी सॅम्पल म्हणून काढतोय. एक्झॅक्टली या लाईन जर आपल्याला माहिती नाहीये, सपोज जर ती लाईन अशी असती तर समजा ही जी आहे ना, ही आहे 3x plus 2y minus 11 is equal to 0. मान्य आहे का? ही तुम्हाला गिवन लाईन आहे. तर ह्या लाईन बरोबर ती ओरिजिन मधनं पास होत नाहीये ना, म्हणजे अशी काहीतरी वाकडी असेल इकडे तिकडे कुठेतरी, बरोबर आहे. ओरिजिन जवळपास असणार आहे ती. मग आता काय होतंय, तर ओरिजिन मधनं पास होणाऱ्या 2 लाईन भेटतील आपल्याला, अशा काहीतरी. सपोज ही लाईन L1 आणि ही लाईन L2, आणि या दोघांनी ह्या लाईन बरोबर म्हणजे तो अँगल केलाय ना, हा अँगल किती झाला आहे? जरी दिसत नसला 30 डिग्री, कारण ही लाईन मोठी असू शकते. अँगल पुढे इकडं तिकडं पुढे असू शकतो ना, त्या लाईन्स पुढे असू शकतात.
या प्रकारे एक्झाम्पलचं म्हणणं आहे. आणि आपल्या या दोघांचं जे आहे कंबाईन इक्वेशन फाइंड करायचंय. त्याच्या दोन्ही लाईन्स पूर्ण पास झाल्या ओरिजिन मध्ये. म्हणजे एक्झाम्पल मध्ये काय दिलं डोळ्यासमोर आलं पाहिजे. एक लाईन आहे 3x + 2y - 11 = 0. ही ओरिजिन मधनं पास होत नाहीये. हिच्या बरोबर दोन लाईन्स अशा भेटतात आपल्याला की ज्या कितीचा अँगल करतायत 30 डिग्री. त्यांच्या पासिंग थ्रू काय आहे ओरिजिन. तर आपल्याला काय करायचं, ह्या दोन लाईन ज्या आहे ना ओरिजिन मधनं पास होणाऱ्या, या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन फाइंड करायचं. उद्योग समजला काय आहे? म्हणजे क्वेश्चन समजला का प्रत्येकाला? क्वेश्चन समजला का? तर आन्सर समजेल खाली. हे बरोबर आहे. ओके, आता आपण काय करणार माहिती का? परत पहिला मुद्दा आहे तो म्हणजे डायग्राम कोणीच काढायची नाहीये. डायग्राम फक्त अंडरस्टँडिंग साठी होती. म्हणजे क्वेश्चन जर जेव्हा तुम्ही रीड करता ना, तर क्वेश्चन बरोबर लगेच तुमच्या डोळ्यासमोर ती इमेज तयार झाली पाहिजे. ओके, मग सोल्युशन. आता आपल्याकडे 3 लाईन्स. एक आहे ही गिवन लाईन, बरोबर आहे, आणि रिक्वायर्ड लाईन्स किती आहे 2, बरोबर. मग त्या दोघांपैकी एकाचा स्लोप मी मानून घेतो, बरोबर आहे. मग असं घेऊया, लेट द स्लोप ऑफ one of the lines, one of the required lines, is. आपल्याला रिक्वायर्ड 2 लाईन्स आहे ना. डायग्राम आठवते प्रत्येकाला डोळ्यासमोर येते इमेज. किती लाईन्स पाहिजे आपल्याला? 2. तर त्यांचं कंबाईन इक्वेशन फाइंड होणार आहे, बरोबर ना. त्यातल्या एकाच कोणत्या तरी एका लाईनचा मी काय घेतला स्लोप. त्याला मी म्हणतो यम. पण ते कसं म्हणतो मग? इज. M1 = M. पहिल्या लाईनचा स्लोप ना, पहिल्या लाईनच्या स्लोपला आपण M1 म्हणणार. दुसऱ्या लाईनच्या स्लोपला, तिसऱ्या लाईनच्या स्लोपला M3, बरोबर ना. मग तो स्लोप मी किती मानून घेतला? M. म्हणजे रिक्वायर्ड लाईनचा स्लोप किती झाला? M, बरोबर आहे. आता दुसरी रिक्वायर्ड लाईन घ्यायला अर्थ नाही इथे. मग आता गिवन लाईन आहे, इथं विचार करू. अँड the slope of given line 3x + 2y - 11 = 0 is. ओके बाळांनो, ह्या लाईनचा स्लोप कसा फाइंड करा? मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन y, कोइफिशियंट ऑफ y, बरोबर आहे. तुम्हाला कोणतंही जर इक्वेशन दिलं तर त्या लाईनचा आपण स्लोप कसा फाइंड करतो? फॉर्म्युला डायरेक्टली मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y. मग स्लोपला मी म्हणतो सपोज M2. पहिल्याला M1 म्हटलं, दुसरा आता काय म्हणणार? M2 = काय फॉर्म्युला आहे? मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y, बरोबर आहे. ओके, मग आता मायनस कोइफिशियंट ऑफ x किती आहे? 3 अपॉन कोइफिशियंट ऑफ y किती? 2. म्हणजे M2 ची व्हॅल्यू किती झाली? -3/2. इथपर्यंत अडचण? अरे इथपर्यंत अडचण. and the angle between required line and given line is.
रिक्वायर्ड लाईन आणि गिवन लाईन मध्ये अँगल किती आहे डायग्राम आठवलं डायग्राम आठवलं लगेच समजेल की ब्लॅक कलरने काढली होती ती गिवन लाईन होती आणि ब्लूने दोन काढल्या तर रिक्वायर्ड लाईन होत्या बरोबर त्यातली कोणती एक घ्या एक करून द्या त्या गिवन लाईन मध्ये रिक्वायर्ड लाईन मध्ये अँगल किती चाललाय 30 डिग्री बरोबर ना इज 30 डिग्री म्हणजे थिटा अँगल म्हणजे थिटाच ना थिटा इज इक्वल टू 30 डिग्री इथपर्यंत अडचण बोला इथे वाटलं तर मी साईडला m2 ची व्हॅल्यू लिहून ठेवतो therefore m2 इज इक्वल टू -3/2 बरोबर आहे मग आता बघा का आपण काय काय m1 आहे m2 आहे आणि दोन लाईन मधला अँगल थिटा आहे मग या तिघांना कंबाईन करणारा फॉर्म्युला आहे का आपल्याला थेरम झाला थेरम केला का तो कालचा लास्ट लेक्चरला आपण घेतला होतो थेरम उचकू नका थेरम उचकू नका थेरम केलाय का हा थेरम मध्ये मी 11चा फॉर्म्युला घेतला होता बरोबर ना त्यात m1 m2 होता आणि थिटा होता तर आपण m1 - m2 फाइंड करत बसलो होतो बरोबर ना मग तो फॉर्म्युला आठवला आता प्रत्येकाला मग तो इथे घ्या वी नो दॅट डायरेक्ट फॉर्म्युला घेऊ वी नो दॅट टॅन थिटा काय फॉर्म्युला आहे मॉड ऑफ m1 - m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2 हा फॉर्म्युला 11चा आहे पण बाळांनो आपण थेरम सुद्धा प्रूव्ह करताना हाच फॉर्म्युला वापरला होता बरोबर आहे जर लेक्चर आठवत असेल तर थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपण हाच फॉर्म्युला वापरला होता याच्यामध्ये m1 m2 a अपॉन b पुट केलता आणि m1 - m2 नव्हता त्याची m1 प्लस m2 होता आपल्याकडे आपण हा फाइंड करत होतो स्क्वेअर केला होता तो 2m1 m2 ऍड सबट्रॅक्ट केला ऍडजस्टमेंट केली आणि इथं फॉर्म्युला मिळवला होता बरोबर आहे अरे बरोबर आहे का ओके माझी इथे दोन्ही व्हॅल्यूज टाकून द्या दोन्ही म्हणजे तिन्ही पण थिटाची व्हॅल्यू किती 30 डिग्री m1 ची व्हॅल्यू किती m2 ची व्हॅल्यू किती -3/2 टाकून द्या सगळ्या व्हॅल्यूज therefore tan of 30 degree is equal to mod of सर पहले m1 म्हणजे m माइनस m2 म्हणजे किती -3/2 अपॉन 1 प्लस m1 म्हणजे किती m आणि m2 म्हणजे किती -3/2 m1 ची व्हॅल्यू आपण m पुट केली आणि m2 ची व्हॅल्यू -3/2 पुट केली बरोबर आहे ओके लेफ्ट साइडला tan 30 ची व्हॅल्यू टाकून द्यायला tan 30 किती असतो 1/√3 ही tan 30 ची व्हॅल्यू टाकून दिली माहिती आपल्याला ना ही टाकून दिली त्यानंतर which is equal to mod of आता झालं m इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन ह्याला लागेल करून म्हणजे गोंधळ राहणार नाही जास्त हा जो 2 आहे हा याला क्रॉस होईल आणि हा मायनस इथे काय होईल प्लस म्हणजे काय होईल बघा इथे 2m + 3 आणि या दोघांना कंबाईन डिनॉमिनेटर किती येईल 2 साइडला लिहून घेतला डायरेक्टली ब्रॅकेट टाकून अपॉन इथं पण सेम उद्योग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल मग हा जर 2 याला क्रॉस मल्टिप्लाय करून घेतला तर 2 × 1 किती होईल 2 ± -3m आणि याला कम्प्लीट डिनॉमिनेटर किती येईल 2 बरोबर आहे आता या 2 ला 2 कॅन्सल बरोबर आहे बाळांनो अजून एक प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे मॉड तिथे मॉड आहे आणि मला सांगा इक्वेशन मध्ये कधी मॉड येतो का आपला कंबाईन इक्वेशन फाइंड करायचंय म्हणजे याचा अर्थ आपलं पुढचं टार्गेट आहे तो मॉड नकोय आपलं मग जर मॉड नको असेल
तर काय करावं लागेल? मॉड घालवण्याची पद्धत स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा. मग स्क्वेअरिंग स्क्वेअर केला की मॉड निघून जातो. हे फार डोक्यात ठेवा फिट की जर तुम्हाला एखाद्या इक्वेशन मध्ये मॉड नको असेल तर तुम्हाला तेव्हा काय करावं लागतं? स्क्वेअर करावं लागतं तिथे. तेव्हा ते जे मॉड आहे ते निघून जातं. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केला स्क्वेअर. ओके. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा. दोन्ही बाजू स्क्वेअर. सगळ्यात पहिले इकडचा स्क्वेअर होईल 1/√3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू राईट साइडची एक स्टेप मी कमी करतो फक्त. पूर्णचा स्क्वेअर लाईचा आणि मग तो न्यूमरेटर डिनॉमिनेटरला सेपरेट द्यावा लागेल ना. मी डायरेक्ट असं लिहितो 2m + 3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 - 3m ब्रॅकेट स्क्वेअर. अडचण बोला बरं. हा हे डोक्यात ठेवा. स्क्वेअर केल्यानंतर मॉड घ्यायची गरज राहत नाही. इथपर्यंत उद्योग बरोबर आला. ओके. आता मला सर्वात पहिले लेफ्ट साइडला हा स्क्वेअर न्यूमरेटरचा पण आहे डिनॉमिनेटरचा पण आहे. मग 1चा स्क्वेअर किती? 1. 3चा √3चा स्क्वेअर 3 विच इज इक्वल टू. पुढे इथे मात्र न्यूमरेटरला वेगळा फॉर्म्युला डिनॉमिनेटरला वेगळा फॉर्म्युला. कोणता? न्यूमरेटरला वापरावा लागेल a + b ब्रॅकेट स्क्वेअर. डिनॉमिनेटरला a - b ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर ना. न्यूमरेटरला a + b ब्रॅकेट स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरला a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला करा. असला a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? a² + 2ab + b² अपॉन डिनॉमिनेटरला a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला a² - 2ab + b². बरोबर आहे. सिन्स बाळांनो रिझनिंग मध्ये दोन्ही फॉर्म्युले लिहा. आता सोपं वाटत असेल काय a - b ब्रॅकेट स्क्वेअर आणि a + b ब्रॅकेट स्क्वेअर वापरला. बोर्डच्या एकदम रस्ते आठवत नाही. स्टडी करताना नोटबुकमध्ये आठवत नाही काय केलं तिथे. क्वेश्चन मार्क आधी तुम्ही दोन्ही फॉर्म्युले लिहून ठेवा. तुम्ही लक्षात येईल तुम्ही कोणते फॉर्म्युले वापरलेले. ओके. म्हणजे हे आत लिहिलं तर 1/3 इज इक्वल टू काय होईल? करा स्क्वेअर. तो होईल 4m². बरोबर आहे का? प्लस 2 × 2 4 4 × 3 12m + 9. बरोबर आहे का? न्यूमरेटरला. डिनॉमिनेटरला 4 - 2 × 2 4 × 3 12m प्लस हा. आता इथं 4 ला 4 कॅन्सल, 12 ला 12 कॅन्सल, 9 ला 9 कॅन्सल होत नाही. नाही तर लगेच सुरू आणि परत आलं का दिसल मध्ये मायनस दिसल ते कॅन्सल करून -1 ठेवू शकतो. मग वाटव. बरोबर आहे. काहीच कॅन्सल होत नाही कारण की मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन आहे. इथनं आता आपल्याला इक्वेशन बनवायचंय. मग इक्वेशन बनवण्यासाठी मी काय करतो बा, हा इकडचा डिनॉमिनेटर हा इकडे डिवाइड आहे. इकडे आला तर काय होईल? हा इकडे डिवाइड इकडे आला तर काय होईल? मल्टिप्लाय. बरोबर. घ्या मल्टिप्लाय करून. एक स्टेप लिहा वाटत तुम्ही ती 1 × तो ब्रॅकेट लिहा. राईट साइडला 3 × तो पुढचा ब्रॅकेट लिहा. मी डायरेक्ट मल्टिप्लिकेशन घेतो कारण परत खाली आन्सर बसलं पाहिजे.
ओके, इकडे 1 ला मल्टिप्लाय केलं, इकडे काय अडचण येणार नाही. 4 मायनस 12m प्लस 9m स्क्वेअर इज इक्वल टू, इकडे मात्र ह्या प्रत्येक टर्मला कितीने मल्टिप्लाय करायचं? 3 ने. बरोबर आहे, प्रत्येक टर्मला तिन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं. 3 into 4 12m स्क्वेअर प्लस 12 into 3 36m प्लस 9 into 3. म्हणून म्हटलं तुम्ही वाटलं त्याच्या खालची एक स्टेप लिहू शकताय. काय? 3 into तो ब्रॅकेट लिहा. बरोबर आहे, म्हणजे तो आतमध्ये प्रत्येकाला मल्टिप्लाय होऊन जाईल. बरोबर इथपर्यंत. आता मोठी साईड कोणती? ही मोठी का ती मोठी साईड आहे? इकडची मोठी. मग असं करा, ह्या सगळ्या टर्म इकडे घेऊन जा, पण लिहिताना साईड चेंज करून लिहा. दॅट इज 12m स्क्वेअर प्लस 36m प्लस 27. आता काय साईन चेंज होतील. -4 प्लस 12m मायनस 9m स्क्वेअर इज इक्वल टू 0. बरोबर आहे. करा सिम्प्लिफाय. 12m स्क्वेअर मायनस 9m स्क्वेअर किती? 3m स्क्वेअर. नंतर 36 प्लस 12 48. नंतर हे 23 इज इक्वल टू 0. सगळ्या नंबर्सला 3 डिव्हिजन जात नाही. हा नंबर प्रॉब्लेम देतो. या दोघांना गेला असं 3 डिव्हिजन. बरोबर आहे, पण 3 गायब झाला असता. पण इथे जाते का डिव्हिजन? नाही. मग डिवाइड वगैरे करायचं नाही. आता बघा हे काय आलं? हे आलं m स्क्वेअर मधलं इक्वेशन. बरोबर आहे. बरोबर आहे, m मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण m हा काय? स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन. आणि मग m मधलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन येतं त्याला आपण काय म्हणतो? ऑक्झिलरी इक्वेशन. बरोबर ना? हे काय आहे? ऑक्झिलरी इक्वेशन आहे. कोणाचं? तर m हा ज्या लाईनचा स्लोप आहे त्या लाईनचं ऑक्झिलरी इक्वेशन. मग m कोणाचा स्लोप आहे? रिक्वायर्ड लाईनचा. म्हणजे याचा अर्थ हे जे भेटलं हे काय? इज द ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन. इज द ऑक्झिलरी equation of required line. Required passing through origin. म्हणजे जे दोन लाईन्स आहे ना आपल्या ओरिजिन मधनं पास होणाऱ्या, त्या दोन लाईन्सचं हे काय झालं? ऑक्झिलरी इक्वेशन. बरोबर आहे. बरोबर कळलं. हे भेटलं आपलं त्या रिक्वायर्ड लाईनचं ऑक्झिलरी इक्वेशन. आपलं कोणतं पाहिजे? ऑक्झिलरी इक्वेशन पाहिजे का कंबाईन इक्वेशन पाहिजे? कंबाईन इक्वेशन. बरोबर आहे. मग आता मला सिंपल सांगा, डायग्राम मध्ये डोळ्यासमोर डायग्राम घ्या. हा डोळ्यासमोर डायग्राम. मला सांगा रिक्वायर्ड लाईन पासून सुरू काय? ओरिजिन. मग ओरिजिन मधनं पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन कसं असतं? y इज इक्वल टू mx. कॉन्स्टंट असतो तिथे नाही. मग खाली आपण लिहिणार द इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन इज ऑफ द फॉर्म. कोणत्या फॉर्मचं असतं? y इज इक्वल टू mx. बरोबर आहे. याच्यावर m ची व्हॅल्यू काढावर. हा x इकडे मल्टिप्लाय इकडे आला तर डिवाइड. म्हणजे m ची व्हॅल्यू काय? m इज इक्वल टू y अपॉन, याला इक्वेशन नंबर पुढे दिलेलं नाही ना, मग याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आता मला खाली जागा नाहीये
लिहित नाही खाली पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये म्हणजे टाकून द्या. जिथे जिथे यम दिसतोय ना त्या यमच्या ऐवजी ही व्हॅल्यू टाकून द्या. किती ती y/x टाकून द्या तिथे. Therefore equation 1 becomes यम ची व्हॅल्यू काय टाकायची y/x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 48 y/x प्लस 23 इज इक्वल टू 0. फक्त काय केलं यमच्या ऐवजी काय दिला y/. पहिला स्क्वेअर करून घ्या 3 मी स्क्वेअर करून डायरेक्ट मल्टिप्लाय करून होतो 3y² प्लस 48 y/x प्लस 23 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. हा आता व्हेरिएबल कधी आपण डिनॉमिनेटर ठेवतो का मग 2 x आणि x². काय करता x² ने मल्टिप्लाय करता मग करा x² ने मल्टिप्लाय each term by x². ओके वी गेट. आता बघा इथे या पहिल्या टर्मला x² ने मल्टिप्लाय करायचं, इथं x² ने मल्टिप्लाय करायचं, इथं सुद्धा x² ने मल्टिप्लाय करायचं. पहिल्या टर्मचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरचा x² काय होऊन जाईल कॅन्सल. मी उलट लिहायला सुरुवात करू डायरेक्ट. सगळ्यात पहिले मी कधी टर्म लिहितो लास्ट. तुम्ही एक लिहिली असेल सरळ स्टेप तरी काय फरक पडणार नाही. सरळ तरी काय होईल हा 23 ला x² ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 23 x². इथं x² ने मल्टिप्लाय केलं ना खालचा एक x आणि वरचा एक x काय होणार कॅन्सल. म्हणजे इथे उरणार प्लस 48 हा y आणि तो एक xy. इथं x² आहे ना 2 होते x त्यातला एक x कॅन्सल झाला आणि एक उरलेला आहे. बरोबर आहे. आणि प्लस इथे काय होईल x² कॅन्सल काय उरला. फक्त काय केलं मी एक स्टेप कमी केली. कसरत पहिले तुम्ही आखरी न गरजेचं होतं 3y² प्लस 48xy प्लस 23x² येणार होतं. बरोबर आहे. नंतर तुम्ही ती पहिली तिसरी टर्म ऍडजस्ट करणार होते. मी डायरेक्ट ऍडजस्ट करून घेतलं आणि बाबा हे काय कंबाईन इक्वेशन कसं काय हे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आलं. बरोबर आहे. म्हणजे अशा 2 लाईनचं इक्वेशन आहे का ज्या ओरिजिन मधनं पास होत आहे आणि त्याचा स्लोप आपण यम मानला होता. यम कोणा स्लोप मानला होता रिक्वायर्ड लाईनचा. मग इज द रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन is the required combined equation. Is the required combined equation. ओके बाळांनो एक्झाम्पल थोडंसं टफ होतं. मग आता एक साईड जर लास्ट पार्ट चालू असेल तो टफ एक्झाम्पल देणार आहे. फक्त डोक्यात ठेवा की केलेलं काय फॉर्म्युला कोणता यूज केला आपण 2 लाईन्स होत्या ना आपल्याकडे रिक्वायर्ड लाईन आणि गिवन लाईन. तर रिक्वायर्ड लाईनचा स्लोप आपण यम घेतला आणि गिवन लाईनचा स्लोप -3 अपॉन टॉपला भेटला. बरोबर आहे. मग आपल्याला 2 स्लोप आहे अँगल आहे तर आपण डायरेक्ट फॉर्म्युला कोणता वापरला tan θ इज इक्वल टू मॉड ऑफ m1 - m2 अपॉन 1 + m1 × m2. याच्यामध्ये m1 ची व्हॅल्यू m टाकली m2 ची व्हॅल्यू -3 अपॉन 2 टाकली. इक्वेशन बनवलं. मॉड घालवण्यासाठी स्क्वेअर केला. बरोबर आहे. स्क्वेअरिंग केल्यानंतर आपला एक m² मधलं एक इक्वेशन भेटलं. सिम्प्लिफाय केल्यानंतर m² मधलं इक्वेशन म्हणजे मचं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं त्याला काय म्हणतो आपण m म्हणजे स्लोप आहे ना. मग स्लोपच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला हे डोक्यात ठेवायचं कंपल्सरी. स्लोपच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला ऑक्झिलरी इक्वेशन म्हणतात. पण मग ते कोणत्या लाईनचं होतं ज्या लाईनचा स्लोप m आहे त्या.
मग वर जर पाहिलं तर यम आपण कोणता स्लोप मानलाय? रिक्वायर्ड लाईनचा. म्हणजे याचा अर्थ ते रिक्वायर्ड लाईनचा ऑक्झिलरी इक्वेशन तयार झालं. रिक्वायर्ड लाईन्स पासून सुरू काय होत्या? ओरिजिन. म्हणजे रिक्वायर्ड लाईनचं इक्वेशन y = mx या फॉर्मचं होतं. इथं एमची व्हॅल्यू काढली या इक्वेशन मध्ये पुट केली. ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये एक इक्वेशन भेटलं जिथे x² डिनॉमिनेटर आला. मग x² ने मल्टिप्लाय केलं, ऍडजस्टमेंट केली. x² ची टर्म पहिले, x ची टर्म मध्ये आणि नंतर y² टर्म लिहिली. तर आपल्याला जे भेटतंय ते काय आहे? रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन्स. अडचण बोला बरं. स्क्रीनशॉट घ्या. घेतला? ओके, ठीक आहे. आत्ता फिजिक्सचं लेक्चर होणार नाहीये, त्यामुळे मी ते लेक्चर कंटिन्यू करून मॅथ्स घेणार आहे. 7:50 8:45. ओके, नेक्स्ट. स्क्रीनशॉट घेतला प्रत्येकाने? स्क्रीनशॉट घेतला? ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. आता ह्या एक्सरसाइज मधले सगळेच एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहेत. 7 क्वेश्चन आहे या एक्सरसाइज मध्ये, पण यातलं एखादं एक्झाम्पल फायनलला येतच. त्यामुळे ही एक्सरसाइज कंपल्सरी प्रत्येकाने IMP करून ठेवा. हे जे शेवटचे एक्झाम्पल्स आहे क्वेश्चन नंबर 5, 6 आणि 7 हे मोठे क्वेश्चन्स आहे 4 मार्क्सचे. आणि याच्या आजचे जे आहे ना अँगलचं एक्झाम्पल किंवा ते के फाइंड करणं, लाईन्स पॅरलल दाखवणं, कोइन्सिडन्स दाखवणं, परपेंडिक्युलर दाखवणं, हे 2-2 मार्क्स होते एक्झाम्पल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. If the angle between the lines represented by ax² plus 2hxy plus by² is equal to 0 is equal to the angle between the lines represented by represented by 2x² minus 5xy plus 3y² is equal to 0, then show that 100 into bracket a square minus ab is equal to a plus b bracket square. बोर्ड एक्झामला 2 ते 3 वेळा चाललं एक्झाम्पल आहे. म्हणजे मी तर तुम्हाला पूर्ण एक्सरसाइज IMP करून ठेवायला लावले, पण हे एक्झाम्पल यापूर्वी आलेलं आहे. नंतर तुमची जी कॉलेजची प्रिलिम किंवा युनिट टेस्ट असते तिथे पण भावांना भरपूर वेळेस हे एक्झाम्पल आलेलं आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. सोपं एक्झाम्पल आहे, फक्त कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, क्वेश्चन रीड करा बाळांनो. क्वेश्चन रीड करा प्रॉपरली. तुम्ही नोटबुक मध्ये लिहिलाय क्वेश्चन, प्रॉपरली क्वेश्चन रीड करा. जर तुम्ही क्वेश्चन बरोबर प्रॉपर कम्युनिकेशन केलं तर क्वेश्चनच तुम्हाला आन्सर सांगेल तुम्हाला काय करायचंय. कारण की एक्झामला तुमचं तेच काम असणार आहे, क्वेश्चन पेपर रीड करणे. येत असेल तर आन्सर लिहिणे, बरोबर आहे ना. म्हणजे इथे रीड करा क्वेश्चन पेपर नीट. समजा हा क्वेश्चन एक्झामला आलेला आहे, तुमच्या हातामध्ये नोटबुक आहे तुमची,
नोटबुक नसून काय क्वेश्चन पेपर आहे. क्वेश्चन काय आलाय नीट पहा बरं का. इफ द अँगल बिटवीन द लाईन रिप्रेझेंटेड बाय a² + 2hxy + by² = 0. बरोबर आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे हे जे काही इक्वेशन आहे हे काय होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x and y. म्हणजे काय रिप्रेझेंट करणार पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये दोन लाईन्स. बरोबर आहे. या दोन लाईन्स मध्ये काहीतरी अँगल झाला असेल. सपोज तो अँगल आहे थिटा. बरोबर आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे या इक्वेशन मध्ये दोन लाईन्स आहे यांच्यामध्ये एक अँगल झाला थिटा. हा थिटा इक्वल आहे कोणाच्या. तर ही जी सेकंड इक्वेशन दिलंय हे काय आहे पण होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x and y. म्हणजे इथे परत बाळांनो दोन लाईन्स यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी अँगल झाला असेल. थिटाचा यूज केलाय मग याला मी काहीतरी नवीन अँगल म्हणतो अल्फा. बरोबर आहे. पण त्यांचं म्हणणं काय आहे याच्यामध्ये दोन लाईन्स आहे त्या दोन मधला अँगल थिटा आहे. इथे या दोन लाईन्स आहे त्यांच्यामध्ये अँगल किती आहे अल्फा आहे. आणि हा थिटा आणि अल्फा कसा आहे इक्वल आहे. एक्झाम्पल समजलंय. जर हे दोन्ही इक्वल असतील तर आपल्याला हे इक्वेशन बनवून दाखवायचं. एक्झाम्पलचा पूर्ण मिनिंग समजला का. काय जे पहिलं इक्वेशन दिलंय त्याच्यामध्ये पेअर ऑफ लाईन्स. बरोबर आहे. पासिंग थ्रू ओरिजिन त्यांच्यामध्ये काहीतरी अँगल झाला असेल थिटा तो अँगल. दुसरं सुद्धा काय आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे म्हणजे त्यात पण पेअर ऑफ लाईन्स आहे त्यांच्यामध्ये काहीतरी अँगल झाला असेल अल्फा. आणि त्यांचं म्हणणं आहे दोन्ही ठिकाणी झालेला अँगल कसा आहे सारखा. म्हणजे सपोज आपण असं विचार करलं या दोन्ही लाईन्स फर्स्ट क्वाड्रंट मध्ये होत्या यांच्यामध्ये 30 डिग्रीचा अँगल झाला. हा कुठेतरी सेकंड किंवा थर्ड किंवा फोर्थ क्वाड्रंट मध्ये यांच्यामध्ये सुद्धा अँगल किती होईल मग 30 डिग्रीच होईल. म्हणजे ह्या दोघांमध्ये जो अँगल झाला तोच त्या दोघांमध्ये अँगल झालाय. तर आपला हे इक्वेशन बनवून दाखवायचं. ओके क्वेश्चन समजलाय. अरे समजला का क्वेश्चन. ओके मग करा आन्सर स्टार्ट. समजला क्वेश्चन सोडवा. सांगतो जे आपल्याला समजलं ना बाळांनो तेच लिहायचं. आन्सरची सुरुवात नेहमी क्वेश्चन दिली असते. काय करायचं इफ थिटा इज द अँगल बिटवीन म्हटलं इफ द अँगल बिटवीन म्हटलंय ना तर आपण काय डोक्यात पहिल्या अँगलला काय म्हणायचं थिटा. मग सोल्युशन करा स्टार्ट असं डायरेक्टली लेट. आता इफ घ्यायचं नाही आन्सर मध्ये इफ देन घ्यायचा नसतो. सरळ सरळ डायरेक्टली आपण मानून घ्यायचं. लेट थिटा इज द angle between lines represented by ax² plus 2hxy plus by² is equals to 0. म्हणजे आपण काय म्हटलो ax² plus 2hxy plus by² is equal to 0. बरोबर आहे ना. या इक्वेशन मध्ये दोन लाईन्स आहेत. दोन लाईन्स मध्ये अँगल किती आहे थिटा. बरोबर आहे या पूर्ण सेंटेन्सचा मिनिंग. मग देअरफोर जर थिटा हा या दोघांमधला अँगल असेल तर आपल्याला माहिती आहे ना फॉर्म्युलाच आहे. काय फॉर्म्युला आहे देअरफोर tan theta is equals to mod of 2 into under root h² minus ab upon a plus b. आपल्याला अँगल बद्दल एवढीच गोष्ट माहिती. बरोबर ना. थेरमल घेतला आपण हा की जर थिटा हा जर या दोघांमधला अँगल असेल तर ह्या अँगल बद्दल आपल्याला एवढंच माहिती आहे that tan theta is equals to mod of 2 into under root h² minus ab upon a plus b. हे सोडून काय बाकीचं माहिती का अँगल बद्दल आपला साईनचा कॉसचा काय फॉर्म्युला दुसरा माहिती का
नाही एवढंच माहिती आहे, लिहिल. पहिल्या लाईनचा कार्यक्रम संपला, पहिलं होमोजिस इक्वेशन संपलं. दुसरं घेऊ आता आपण. अँड हा पहिल्या लाईन मधला अँगल किती घेतला तर आपण थिटा. दुसऱ्या मधला काय घ्यायचा, अल्फा. अँड अल्फा इज द अँगल बिटवीन. एखादा सर अल्फा स्टार घेतला, तुम्हाला जो आवडेल तो लेटर घ्या, गॅमा, बीटा, थिटा, डेल्टा भरपूर आहे, तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या तिथे. अल्फा इज द अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. हा आता अल्फा कोणत्या लाईन्सने रिप्रेझेंट केला आहे, 2x² मायनस 5xy प्लस 3y² इज इक्वल टू 0. बरोबर आहे, अरे बरोबर आहे का. आता 2 मिनिटं पहिल्या पार्टला विसरून जा. इक्वेशन 1चा हा जो पार्ट आहे ना, हा विसरून जा. मला सांगा, जर मी तुम्हाला म्हटलं असतं फाइंड द अँगल बिटवीन धिस, तर काय केलं असतं तुम्ही, याला कम्पेअर केलं असतं. ए ची व्हॅल्यू काढली असती, एच ची व्हॅल्यू काढली असती, बी ची व्हॅल्यू काढली असती, हा फॉर्म्युला घेतला असता, ते व्हॅल्यू टाकल्या असता, टॅन थिटा इज इक्वल टू काहीतरी नंबर आला असता ना. मग आला, कम्पेअर करायचं. इथे कम्पॅरिझनला नंबर नव्हते पहिल्यामध्ये, म्हणून आपण कम्पॅरिझन नाही केली. इथे कम्पॅरिझन करायचं. कम्पेअर विथ x² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. देअरफोर ए ची व्हॅल्यू भेटणार. एखादा म्हटला सर मला पहिल्यांदा मी ते इक्वेशन घेतलेलं आहे, मला दुसऱ्यांदा कॅपिटल घ्यायचंय, ज्या काय फरक पडत, स्मॉल गेलं तरी काय फरक पडत, कारण की 2 पार्ट सेपरेट. 2h ची व्हॅल्यू भेटणार आहे -5 आणि बी ची व्हॅल्यू भेटणार आहे 3. इथनं h ची व्हॅल्यू भेटणार आहे -5/2. कशी भेटली h ची व्हॅल्यू, हा 2 फक्त इकडे मल्टिप्लाय, इकडे डिवाइडला गेला. आता अल्फा वगैरे अँगल तर आपण मानले लागते ना. मग वी नो दॅट हा ऍक्च्युअली फॉर्म्युला काय आहे, टॅन थिटा. बरोबर आहे, पण ह्या 2 लाईन्स मधला अँगल किती, थिटा आहे का अल्फा आहे, अल्फा. मग फॉर्म्युला चेंज होईल थोडासा आणि टॅन थिटाच्या ऐवजी काय फॉर्म्युला तयार होईल, तर टॅन अल्फा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 इंटू अंडर रूट h² मायनस ab अपॉन a प्लस b. ओके, टाका व्हॅल्यू. h आहे, a आहे, b पण आहे, सगळ्या व्हॅल्यूज टाका. आणि टॅन अल्फा इज इक्वल टू असं काहीतरी एक नंबर मधलं इक्वेशन भेटेल. ओके, असं एक्झाम्पल केलं आपण सॉल्व. बरोबर आहे.
करा बरं सॉल्व. टाका व्हॅल्यूज. मॉड ऑफ 2 इंटू अंडर रूट एच स्क्वेअर. एच ची व्हॅल्यू किती आहे? -5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए ची व्हॅल्यू 2, बी ची व्हॅल्यू 3 अपॉन 2 + 3 मॉड. म्हणजे टॅन अल्फा किती येईल? टॅन अल्फा इज इक्वल टू मॉड ऑफ. सर 2 तसाच राहील रूटच्या बाहेरचा. 2 इंटू अंडर रूट -5/2 चा स्क्वेअर. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मग ते मायनस सोडून द्या. 5 चा स्क्वेअर किती होईल? 25/4. 5/2 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू 3 6 अपॉन 2 + 3 5. बरोबर आहे. मला वाटतं सेम हेच एक्झाम्पल झालं आपल्या अँगल मध्ये. ओके. विच इज इक्वल टू काय होईल? 2 इंटू अंडर रूट. हा इथे जो 4 आहे हा इकडे क्रॉस मल्टिप्लाय होऊन जाणार. म्हणजे इथे येणार 25 - 24 अपॉन 25. बरोबर ना? सॉरी अपॉन 4 अपॉन 5. तो ऍज इट इज. इथपर्यंत काय वाटते? ओके. नेक्स्ट मग पुढे काय होणार? 2 इंटू अंडर रूट किती आहे? 1/4 अपॉन 5. म्हणजेच पुढे लिहितो मी मॉड ऑफ 2 इंटू 1/4 चा स्क्वेअर रूट, 1 चा स्क्वेअर रूट, 4 चा स्क्वेअर रूट अपॉन 5 ऍज इट इज. मला वाटतं 2 डायरेक्ट काय झाला? कॅन्सल. म्हणजे इथे टॅन अल्फाची मला डायरेक्ट व्हॅल्यू भेटली. टॅन अल्फा इज इक्वल टू किती? मॉड काढून टाका. 1/5. इक्वेशन नंबर. बरोबर ना? यांनी 2 होमोजिनियस इक्वेशन दिले. त्यांचं म्हणणं होतं याचा अँगल आणि याचा अँगल सेम आहे. आपण सर्वात पहिले याच्या अँगल साठी एक टॅन मधलं इक्वेशन बनवलं. दुसरा सेकंड इक्वेशन साठी परत टॅन मधलं इक्वेशन बनवलं. बरोबर आहे. ओके. आता बट किंवा गिवन म्हटलं तर चालेल. गिवन काय गिवन बाळांनो? गिवन काय आहे की या लाईन्स मधला अँगल आणि या लाईन्स मधला अँगल कसा आहे? इक्वल. मग या लाईन्स मधला अँगल म्हणजे कोण आणि यांच्या मधला अँगल म्हणजे कोण? अल्फा. म्हणजे यांनी काय दिलंय? अर्थात थीटा इज इक्वल टू अल्फा. बरोबर आहे. हे क्वेश्चन मध्ये गिवन आहे. बरोबर ना? या लाईन्स मधला अँगल थीटा आहे तो अँगल आणि या दोघांमधला अँगल अल्फा आहे तो अँगल. दोन्ही इक्वल आहे. मग जर अँगल इक्वल असतील तर मी दोन्ही साईडला टॅन घेतला तर फरक पडणार आहे का? म्हणजे मला असली तरी का देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल टू टॅन ऑफ अल्फा. दोन टॅन घेतला फक्त. अँगल सेम तर त्याला टॅन पण सेम येणार. ओके. म्हणजेच मला वाटतं टॅन थीटा ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये आणि टॅन अल्फा ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये द्या टाकून. टॅन थीटाची व्हॅल्यू किती आहे? मॉड ऑफ 2 इंटू अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. ही टॅन थीटाची व्हॅल्यू विच इज इक्वल टू टॅन अल्फाची व्हॅल्यू
1/5. ह्या दोन्ही व्हॅल्यूज पूर्ण पुट केल्या फ्रॉम 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 वरनं दोन्ही व्हॅल्यूज पुट केल्या, बरोबर आहे. ओके, आता मी चेक करतो मला जे प्रूव्ह करायचंय इथे मॉड आहे का, इथे मग मॉड घालवायचा आहे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, डायरेक्ट स्क्वेअर करू. ओके, स्क्वेअर केल्यानंतर मॉड लायची गरज नाही. मग 2 चा स्क्वेअर 4 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab चा स्क्वेअर केला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे ब्रॅकेट द्यावा लागेल. h स्क्वेअर मायनस ab, बरोबर आहे. आपण डिनॉमिनेटरला काय येईल, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर 1 आणि 5 चा स्क्वेअर 25, बरोबर आहे. मग आता सिंपल उद्योग करा. इकडे बघा, हा जो a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे हा डिवाइड आहे, इकडे गेला त्या 1 ला काय होणार मल्टिप्लाय, आणि हा 25 इकडे डिवाइड आहे, इकडे आला त्या 4 ला काय होणार मल्टिप्लाय. मग घ्या तो इकडे आणून 4 ला मल्टिप्लाय करू. मग 4 into 25 किती होईल 100. तो h स्क्वेअर मायनस ab ऍज इट इज, आणि त्या 1 ला मल्टिप्लाय केलं a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, आणि हेच प्रूव्ह करायचं होतं का. 100 into h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. जास्त अवघड होतं एक्झाम्पल मध्ये काहीच अवघड नव्हतं. फक्त एक डोक्यात ठेवायचं होतं, तुम्हाला एक पहिली जनरल इक्वेशन दिलेलं आहे, त्या इक्वेशनसाठी टॅनचा फॉर्म्युला लिहायचा, बरोबर. त्यातला अँगल थिटा मानायचा, टॅन त्याचा फॉर्म्युला लिहायचा. दुसरा अँगल आला ना, मग त्याला थिटा सोडून दुसरं काही नाव द्या. मग ते परत ते टॅन जो अल्फा आहे, आपण दुसरा अँगल अल्फा, टॅन अल्फा, जसं आपण क्वेश्चन नंबर 4 सोडवला होता बा, इक्वेशन दिलं राहायचं काल, इक्वेशन मग कम्पेअर करा, ए एच बी काढा, ते टॅन अल्फाची व्हॅल्यू काढायचं आपण, त्याप्रमाणे ते टॅन अल्फा काढून घ्यायचा, त्याला इक्वेशन 2 म्हणायचं. क्वेश्चन मध्ये दिलंय की दोन्ही अँगल सेम आहे, मग थिटा इज इक्वल टू अल्फा, दोघांचा टॅन तर सेम असेल, दोन्ही इक्वेशन पुट करायचे. मॉड आला, आता डोक्यात असेल मॉड आला, मॉड घालवायचा असेल तर काय करायचं, स्क्वेअरिंग करायची. फक्त जे न्यूमरेटर डिनॉमिनेटर ना, डिनॉमिनेटर फक्त शिफ्ट करा, डायरेक्ट आन्सर भेटते, अडचण. ओके, नेक्स्ट आणि एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. स्क्रीनशॉट घेतला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 बवडणार रे मध्ये. एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन आहे, म्हणजे एक्सरसाइज संपल. क्वेश्चन नंबर 7. Find the combined equation of lines passing through the origin and each of which making an angle of 60 degree with
द वाय ऍक्सिस. ओके बाळांनो, एक्झाम्पल खूप सोपं आहे. फक्त एक करा, क्वेश्चन रीड करा आणि याच्यावर ना डायग्राम काढण्याचा प्रयत्न करावा. क्वेश्चन रीड करून डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा, कारण की जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन मॅथ्स बाळांनो दिसलं पाहिजे, ओके क्वेश्चन मध्ये हे दिलेलं आहे ते दिलेलं आहे, मग याप्रमाणे आपल्याला वर्किंग करावी लागेल. तर तिथं जॉमेट्री मध्ये सर्वात पहिला मुद्दा हा आहे का क्वेश्चन मध्ये जे काही दिलं असेल त्यावरनं डायग्राम डोळ्यासमोर आली पाहिजे. जर डायग्राम डोळ्यासमोर आली तर बाळांनो इथे आन्सर जमणार. क्वेश्चन खूप सोपे असतात. प्रत्येकाने डायग्राम काढायचे, पेनने तर पेनने. एक्झामला बसा पेन्सिलने काढायचं, सध्या पेनने काढली तरी चालेल. आणि जर काहीच इमॅजिन होत नसेल तर सरळ जिओग्राफी इमॅजिन करा. काय एवढं सिंपल जर इमॅजिनेशन होत नसेल तर आज मला हा चॅप्टर संपला तर पेपर सेकंड सुरू करायचा आहे. आज ही एक संपल, आणखी एकच एक्सरसाइज उरलेली आहे. त्यानंतर मला पेपर सेकंड सुरू करायचा आहे आणि पेपर सेकंड साठी इमॅजिनेशन पॉवर, त्यानंतर तुमचे बेसिक फॉर्म्युले सगळं क्लिअर लागतं. सर्वात सोपा पेपर आहे पेपर सेकंड, जे मार्क्स बोलतात त्याला चांगला, पण ज्याला मॅथ्स येतं त्यासाठी, जे बळबळ बेसलेले फक्त मॅथ्स घेऊन त्यांना नाही. ओके, काढली डायग्राम प्रत्येकाने? ओके ठीक आहे. सोल्युशन आता सर्वात पहिले मी जे क्वेश्चन दिलंय ना हे डायग्राम काढायचा मी प्रयत्न करतो. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, बरोबर आहे. थोडासा फक्त ऍक्सिस इकडे पुढे वाढून घेतो. ओके हा, इथे तुमचं काय आहे ओरिजिन. त्यांचं म्हणणं काय आहे, फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे लाईन्स कुठनं पास होत आहेत, ओरिजिन मधून. मग ठीक आहे, ही सपोज ती पहिली लाईन, आणि इकडनं ही दुसरी लाईन. हिला मी L1 म्हणतो, हिला L2 म्हणतो. या दोन्ही लाईन्सनी वाय ऍक्सिस बरोबर किती डिग्रीचा अँगल केलाय, 60 डिग्री. म्हणजे याचा अर्थ बाळांनो हा अँगल इथे, हा 60 डिग्री, आणि इकडे हा सुद्धा किती आहे, 60 डिग्री. हा इथे ओरिजिन, बरोबर. म्हणजे दोन लाईन्स आहे L1 आणि L2, पासिंग थ्रू काय त्या ओरिजिन, आणि दोन्ही लाईन्सने वाय ऍक्सिस बरोबर किती अँगल केलाय, 60 डिग्री. एवढंच क्वेश्चन दिलंय. आता L1 आणि L2 ची काय करायचं आपल्याला, कंबाईन इक्वेशन फाइंड करायचंय. आता जर अँगल बद्दल दिला असेल तर आपण अँगल वरनं इन्क्लिनेशन काढू शकतो, बरोबर आहे. अँगल वरनं इन्क्लिनेशन काढू शकतो, आणि इन्क्लिनेशन वरनं स्लोप वरनं दोन इक्वेशन आणि त्यांचं कंबाईन इक्वेशन झाला ना प्लॅनिंग पूर्ण. म्हणजे क्वेश्चन डायग्राम समजले, आता डायरेक्ट प्लॅनिंग होतो बा. आता मला सांगा, हा जो अँगल आहे इथं उरलेला, हा अँगल किती असते, कसं काय, कारण एक्स वाय ऍक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. म्हणजे हा पूर्ण अँगल 90 डिग्री आहे, यातला वरचा 60 गेला, मग खालचा हा किती उरला, 30 डिग्री. आणि दुसरा अँगल
इथनं इथपर्यंत पूर्ण 150 डिग्री. मी हेच अँगल का घेतलं? मी इन्क्लिनेशन काढतोय ना. इन्क्लिनेशन नेहमी आपण कोणत्या साईडने घेतो? पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस बरोबर ती लाईन जो अँगल करते त्याला आपण काय म्हणतो? इन्क्लिनेशन. बरोबर आहे. म्हणजे जिथे इंटरसेक्ट ना एक ऍक्सिसला त्याच्या राईट साईडचा अँगल घ्यायचा कधी, त्याला आपण इन्क्लिनेशन म्हणतो. मग खाली घ्या. लेट L1 and L2 be the required lines passing through origin and making an angle of 60 degree with y axis. बरोबर का? जे डायग्राम मध्ये दिसते तेच लिहिलं पाहिजे सगळ्यात पहिले. बरोबर आहे. ओके. देअरफोर पहिला पॉइंट आपला इन्क्लिनेशन ऑफ लाईन L1 इज, त्याला मी θ1 म्हणतो. θ1 किती येतो? लाईन L1 चा अँगल चेक करा किती, 30 डिग्री ना. तो कसा आला हे लिहितो इथे 90 डिग्री मायनस 60 डिग्री. तुम्ही हाफ प्लॅन केला होता तिथे. पूर्ण 90 डिग्री असणार एक्स ऍक्सिस, त्यातला 60 कट करा, खालचा किती उरला? 30 डिग्री. देअरफोर θ1 ची व्हॅल्यू झाली बाळांनो 30 डिग्री. अडचण. ओके. नेक्स्ट अँड इन्क्लिनेशन जाणार सारखा सर and inclination of line L2 is, L2 चं inclination त्याला आपण काय म्हणणार आहे? θ2. ते किती? 30 + 60 + 60. तुम्ही ज्या स्कीमने विचार करून फाइंड केलेलं आन्सर ही स्कीम लिहित चला. जे बाळांनो स्टडी करताना समजतं हे कसं आलं. 150 डिग्री. देअरफोर θ2 = 150 डिग्री. बरोबर आहे. आता जर इन्क्लिनेशन हा θ असेल तर स्लोपचा फॉर्म्युला काय? वी नो दॅट इफ θ is inclination, then slope m. काय फॉर्म्युला असल्याचा? tan of θ. बरोबर आहे. पण मला सांगा आपल्याकडे θ आहे का? θ1 आणि θ2 आहे, दोन आहे ना. मग आपल्याला दोन स्लोप भेटतील. देअरफोर the slope of required lines are, therefore the slopes of required lines are. पहिल्या स्लोपला बाळांनो मी m1 म्हणतो, फॉर्म्युला खाली लिहून ठेवलेला आहे. m1 m = tan θ आहे ना. मग m1 = काय येईल? tan of θ1 and m2 = tan of θ2. अडचण बोला. हा, आता θ1 आणि θ2 आहे, टाकून द्या. देअरफोर m1 = tan of θ1 ची व्हॅल्यू 30 डिग्री and m2 tan of θ2 ची व्हॅल्यू 150 डिग्री. बरोबर आहे. ओके. tan 30 किती?
1/√3 अँड पहिला स्लोप भेटला, पण tan of 150 ओरली माहीत नाहीये. मग पुढे स्प्लिट करायला सांगितलं मी तुम्हाला 180 ला. मग हा आता स्प्लिट केलं तर पहा बरं चालेल का? M2 = tan of 180 डिग्री मायनस 30 डिग्री. चालेल ना? 150 हा 180 मायनस 30 गेला. ओके बाळांनो, आता हा 180 म्हणजे पाय, हा 30 म्हणजे थिटा. आपला फॉर्म्युला आहे, वी हॅव tan of पाय मायनस थिटा इज इक्वल टू, मी तुम्हाला खूप वेळा हा फॉर्म्युला कसा बनलेला सांगतो. पाय आल्यानंतर साइन कॉस टॅन कॉस कोणी असो रेशो, जर इथे पाय मायनस थिटा आला किंवा पाय प्लस थिटा आला, जर पाय असेल तर रेशो चेंज करायचा नाही, म्हणजे याचा आन्सर राहणार आहे टॅन थिटा. हा आता फक्त प्रश्न एकच, प्लस घ्यायचा का मायनस. आता पाय मायनस थिटा पाहून घ्या, तो सेकंड क्वाड्रंट मध्ये होता अँगल, बरोबर आहे. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतो? साइन आणि कोसेक. मग टॅन कसा असेल? निगेटिव्ह. झाला फॉर्म्युला, बरोबर आहे. ओके, म्हणजे इथे मला M2 ची व्हॅल्यू काय भेटेल? देअरफॉर M2 = मायनस टॅन ऑफ 30 डिग्री. हा फॉर्म्युला मी तो राईट साईडला यूज केला, बरोबर आहे. ओके, मग आता बाळांनो M2 ची व्हॅल्यू किती भेटली? हा मायनस आहे असाच, आणि टॅन ऑफ 30 डिग्री ही व्हॅल्यू आताच आपण लिहिली होती, किती? 1/√3. ओके, हे जो मी काय भेटले बाळांनो? रिक्वायर्ड लाईनचे स्लोप, बरोबर आहे. मग आता स्लोप भेटले, देअरफॉर the separate equation of required lines passing through origin is, मुद्दाम मी तो वर टाकला, passing through origin. डायग्राम मध्ये पण दिसतंय पहा, की L1 आणि L2 ही लाईन आपल्याला काढायची ना, ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. मग जी लाईन ओरिजिन मधनं पास होते तिचं इक्वेशन कोणत्या फॉर्मचं असतं? y = mx. मग मला दोन इक्वेशन भेटतील, M1 आणि M2 आहे. मग मला सांगता येईल दोन इक्वेशन येतील. द सेपरेट इक्वेशन्स ऑफ रिक्वायर्ड लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आर. पहिलं इक्वेशन येईल y = M1x and second equation is y = M2x. जी लाईन ओरिजिन मधनं पास होते त्याचं इक्वेशन कोणत्या फॉर्मचं असतं? y = mx. पण आता एक स्लोप नाही, झिरो स्लोप आहे. मग M च्या ऐवजी M1 घेतला, एकदा M2 घेतला. टाका व्हॅल्यूज. 1/√3 x मायनस 1/√3 x. ओके, करा सिम्प्लिफाय. कसं करणार? सर्वात पहिले हा जो √3 आहे हा इकडे डिवाइड, इकडे आला तर मल्टिप्लाय, आणि 1 ने इकडे मल्टिप्लाय करा. हा -1 इकडे मल्टिप्लाय करा, हा √3 इकडे घेऊन टाका. म्हणजे ते इक्वेशन तयार झालं, √3y = x. अँड सेकंड इक्वेशन झालं √3y, तो फक्त रूट हा y च्या वरती नका घेऊ, तो 3 साठी आहे -x. हा, जनरली आपण x ची टर्म काय ठेवतो? पॉझिटिव्ह. त्यामुळे मी असं करतो, ही जी √3y ची टर्म आहे ही इकडे प्लस आहे, इकडे आलं तर, आणि हा x इकडे मायनस आहे, इकडे आला तर प्लस. म्हणजे मला इक्वेशन काय भेटतील? x - √3y = 0.
हे भेटलं पहिलं सेपरेट इक्वेशन. अँड दुसरं सेपरेट इक्वेशन x प्लस √3y. मग हे काय आहे? L1चं इक्वेशन, L2चं इक्वेशन. बरोबर आहे. दोन लाईनचे सेपरेट इक्वेशन भेटले. फाइंड काय करायचं आहे? बरोबर. इथे वाटलं तर पुढे लिहून ठेवतो r सेपरेट इक्वेशन. हे दोन सेपरेट इक्वेशन भेटले. आपला कोणता पाहिजे? कंबाईन इक्वेशन. देअरफॉर the combined equation of required line is रिक्वायर्ड लाईनचं कंबाईन इक्वेशन काय? या दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं काढतो आपण कंबाईन इक्वेशन? x मायनस √3y पहिल्याची लेफ्ट साइड दुसऱ्याची लेफ्ट साइड इंटू x प्लस √3y इज इक्वल टू 0. बरोबर आहे. हा, आता तुम्हाला वाटलं मल्टिप्लिकेशन करायचं, मल्टिप्लिकेशन करा. ज्याला डायरेक्ट दिसतंय बा, x ला जर a म्हटलं आणि या √3y ला जर b म्हटलं तर बाळांनो फॉर्म्युला काय? a मायनस बी इंटू a प्लस बी. काय फॉर्म्युला असतो? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे हे आता डायरेक्ट जर लिहिलं एक्स स्क्वेअर मायनस √3 इंटू वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. बरोबर आहे. याचा अर्थ पहिले इक्वेशन काय येईल? एक्स स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. जर तुम्ही मल्टिप्लिकेशन जरी केलं असतं इथे डायरेक्टली दोन ब्रॅकेटचं, तरी मधली टर्म √3xy प्लस मायनस आली असतील ती कॅन्सल झाली असती. ओके. इज द रिक्वायर्ड कंबाईन्ड इक्वेशन. इज द रिक्वायर्ड कंबाईन्ड इक्वेशन किंवा इज द कंबाईन्ड इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन. ओके बाळांनो, अडचण बोला एक्झाम्पल मध्ये. एक्झाम्पल खूप सिंपल होतं. सर्वात महत्वाचं काय होतं? सर्वात महत्वाचं आहे क्वेश्चन वर डायग्राम समजली ना, त्याला खाली आन्सरला काही टेन्शन नाही. डायग्राम समजली, इकडे ह्या लाईन L1 लाईनचं इन्क्लिनेशन 30 डिग्री, L2चं 150. बरोबर आहे. इन्क्लिनेशन भेटले, हा स्लोप काढले, दोन स्लोप भेटले, दोन सेपरेट इक्वेशन्स काढले आणि दोघांचं शेवटी कंबाईन इक्वेशन केलं. बरोबर आहे. ओके बाळांनो, हे आहे तुमचं ह्या एक्सरसाइजचं लास्ट एक्झाम्पल. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पटकन. ओके ठीक आहे. तर बाळांनो सर्वात महत्त्वाची सूचना, जे ऑफलाईन आहे त्यांच्या करता, जर बाळांनो तुमची अर्धी फी जमा नसेल तर येऊ नका. आणि ऑनलाईन करण्यासाठी बाळांनो आज दुपारी जर वेळ भेटला तर तुम्हाला लेक्चर क्लासरूम मधनं काढून टाकण्यात येईल. काल वेळ भेटला नाही म्हणून तुम्ही सगळे आज लेक्चर केलंय, तर आजच तुम्हाला लेक्चर करता नसतं आलं कोणाला. ज्यांची फी पेड नाहीये हाफ, त्यांनी चुकूनही लेक्चर आता करूच नका. तुम्हाला कॉलेजमध्ये करायचं जात नमस्कार करा, कॉलेजमध्ये तिकडे करायची गरज नाही. ओके. ज्यांना लेक्चर करायचे असतील ते आज कोणत्याही परिस्थितीत फी जमा करतील